नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही चोटण्याची चिन्ह दिसत नाहीये। मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला आणि यासाठी भुजबळांनी कारण तसंच दिलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये निम्मे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याची आठवण भुजबळांनी करून दिली आहे। त्यातच कुंभमेळ्याची बैठकही भुजबळांनी बोलावली आणि त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या। बघूया। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी आता पालकमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। कारण भुजबळांनी पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे। नाशिक जिल्ह्यात निम्मे म्हणजे सर्वाधिक 7 आमदार आमचे असल्याचं सांगून भुजबळांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदावर दावा केला आहे। मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही। तर इकडे आमचे 7 आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत। आपण आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील। इतकंच नाही तर यापुढे जाऊन छगन भुजबळांनी कुंभमेळ्यासाठी बैठकही बोलावली। सिंहस्थासाठी महापालिकेनं 15,000 कोटी तर अन्य विभागांनी 9,000 कोटी असा 24,000 कोटींचा आराखडा तयार केला। कुंभमेळा नियोजनाच्या सर्व बैठका मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत झाल्यात। मात्र आता छगन भुजबळांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सांगून कुंभमेळा बैठक बोलावली आहे। माझ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्यात नेमकं काय काम सुरू आहे याची चाचपणी करणार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। आणि मला काय वाटलं की बाबा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा तर मी सुचवेन एवढाच त्याचा अर्थ आहे। मी काय कोणाला तिथे काय ऑर्डर देण्यासाठी जात नाही। आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही। तर भुजबळांनी बैठक बोलावल्याने महायुतीमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे। मात्र अजित पवारांनी भुजबळांचं समर्थन केलं। भुजबळांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्र्यांनी आढावा घेतल्यास त्यामध्ये गैर काय असा प्रतिसवाल अजित पवारांनी केला आहे। मला वाटतं 2027 ला आहे त्यामुळे तिथली कामं होण्याच्या दृष्टिकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर जरी विचार केला तरी चालण्यासारखा आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात। आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही। स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जात नसल्याने भुजबळांच्या सोबत शिवसेना ही आक्रमक झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास विभागानं सिंहस्थाच्या कामाबाबत माहिती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली। प्राधिकरणाची स्थापना कायदा निर्मिती टप्प्यातल्या कामांना मंजुरी वित्तीय तरतुदी या संदर्भात फेर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे एकाच वेळी भुजबळ आणि शिंदे सिंहस्थाबाबत सक्रिय झाल्यामुळे आता प्रशासनाची कोंडी होणार आहे। यावरून विरोधकांनीही महायुतीवर टीकास्त्र डागलंय। या सरकारमध्ये गोंधळात गोंधळ आहे आणि सिंहस्थ कुंभमेळावा जो आपल्या नाशिकला होऊ घातलेला आहे त्याच्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। ती पहिल्या दिवशी सुरू झालेली आहे। छगन भुजबळ तर नंतर मंत्री झाले पण छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे। आता काय काय तेल लावून करेल यांचं ते आता येणारा काळ सांगेल। आणि गिरीश महाजन त्यांच्या समोर बच्चे आहे। गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील पण ते त्यांच्या समोर बच्चे हा तेल लावलेला पलवान। सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या 1.5 वर्षांवर येऊन ठेपला असताना पुरेसा निधी मिळत नसल्याने यंत्रणेमध्ये अस्वस्थता आहे। त्यातल्या काही त्रुटींवर बोट ठेवून आता भुजबळ सरकारला अडचणीत आणू शकतात असं बोललं जात आहे। तर कुंभमेळ्याची बैठक बोलावून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी शड्डू ठोकल्याचं बोललं जात आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।